जवळपास सगळ्यांचा चहा हा फेवरेट आहे, पण त्यात जर मसाला चहा बनला तर त्याची बातच काही और आहे। नमस्कार, आज आपण चहा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। तसंच आरोग्यासाठी त्याचे काय फायदे आहे ते सुद्धा बघूयात। पटकन सुरुवात करूया। सुरुवातीला एक पोहे खायच्या चमच्याने सगळे जिन्नस घेतले आहे। तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त नक्कीच करू शकता। समोर याचे प्रमाण आणि याचा काय फायदा आहे तेही बघूया। इथे हिरवी विलायची 3 ते 3.5 चमचे घेतले आहेत, एक जायफळ, मिरे 2 चमचे, मसाला इलायची 1 चमचा, दालचिनी 1 ते 1.5 इंच, लवंग 2 चमचे, तुळशीचे पान धुवून सुकवले आहे 1 दिवसभर, सुंठ 1 ते 1.5 इंच किंवा तुम्ही सुंठ पावडर वापरू शकतात। तसंच सोप 3 ते 4 चमचे, सोप स्किप सुद्धा करू शकता। इलायची ही पित्तशामक असते, तसंच सर्दी खोकला कमी करण्यास मदत होते। शिवाय चहाचा सुगंध खूप छान येतो आणि चवही वाढवते। काळे मिरे बऱ्याच रोगांमध्ये हे प्रभावी मानले जाते। काळ्या मिऱ्यात पेपरिन नावाचा घटक असतो, तो औषधी गुणांनी परिपूर्ण आहे। यात आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, विटॅमिने असे बरेच गुणधर्म असतात। सतत खोकल्याचा त्रास असेल, अपचन असेल, श्वसन करण्यात काही समस्या असतील, घसा बसला असेल तर काळी मिरी खूप उपयुक्त ठरते। तसंच मोठी इलायचीमुळे कफ, सर्दी, पोटदुखी, ऍसिडिटी सारख्या समस्या दूर होतात। भूक सुद्धा ते वाढवते आणि प्रतिकारशक्ती सुद्धा वाढवते। आता लवंग जी आहे त्यामध्ये गुणधर्म खूप छान आहेत, ज्यामुळे पोटाच्या आरोग्यापासून ते त्वचेपर्यंत अनेक लाभ आपल्याला मिळतात। शिवाय सर्दी खोकला कमी करण्यास मदत होते। तुम्ही सुंठवडा किंवा डायरेक्ट सुंठ पावडर वापरू शकता। पावसाळा व हिवाळ्यामध्ये आरोग्य निरोगी राहावे याकरिता आपण चहापासून तर कित्येक पदार्थांमध्ये यांचा वापर करतो। डोकेदुखी, सर्दी पासून आराम देते, तसंच पचनक्रिया सुद्धा सुधरवते। दालचिनी पचनविकार, कोरडा खोकला, सर्दी, अपचन यापासून आराम देते। इथे आपण जायफळ कुठून घ्यायचं आहे। जायफळ हे कुठल्याही पदार्थात योग्य प्रमाणात वापरावे लागते। झोप न येणे यासारख्या गंभीर आजारावर सुद्धा रामबाण उपाय म्हणजे जायफळ आहे। ओला खोकला, संधिवातापासून सुद्धा आराम मिळतो। आता सोप ही पचनास मदत करते। तुम्हाला असं जर वाटलं की तुम्हाला सोप नको आहे, चव आवडत नाही, तर तुम्ही स्किप करू शकता, पण चव नक्कीच वाढवेल तुमच्या चहाची, त्यामुळे तुम्ही नक्की टाका। सोबत तुळशीचं पान घेतलं आहे, ज्यामुळे सर्दी खोकला दूर करण्यास मदत होते। हे सगळे मसाले गरम करायचे आहेत, लो फ्लेमवर, भाजायचे नाहीत। नुसतं याला हाताला चटका सोसवेल इतपत आपल्याला गरम करायचं आहे। तुम्ही सुंठ पावडर वापरू शकता। जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात शेवटी भाजा किंवा नाही भाजली तरी चालते। आता या संपूर्ण मसाल्यांना थंड होऊ द्यायचं। हे थंड झाल्यावरच मिक्सरला याला जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जर तुम्ही याला जास्त बारीक केलं तर हे जे चहा गाळणीतून आपण चहा गाळतो त्यावेळेस हा मसाला सुद्धा गाळला जातो। मिक्सरचं भांड हे कोरडं असावं, नाहीतर मसाला खराब होऊ शकतो। तयार आहे आपला आरोग्यदायी चहाचा मसाला। हा तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा। 2 ते 3 महिने हा मसाला आरामात टिकतो, शिवाय याची चवही बदलत नाही। तुम्ही याला नक्कीच ट्राय करा। आणि आता चहात कसा वापरायचा ते बघूया। चहा तसा सगळ्यांनाच येतो। आता इथे 1 कप दूध घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे, पाव कप एवढं। 2 चमचे साखर टाकली आहे। तुम्हाला साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। 2 चमचे इथे पत्ती घेतली आहे, टीस्पूनच्या हिशोबाने। त्यानंतर एकदा याला मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर याला 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती असंच होऊ द्यायचं, व्यवस्थित शिजवू द्यायचं, पण अधेमध्ये चमच्याच्या साह्याने याला वर खाली करत राहायचं। बाहेर बघितलं असेल की ते काका चमच्याने खूपदा चहा वर खाली करतात, त्याच्यामुळे काय होते, ऍसिडिटी होत नाही। याला 1 उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून पेक्षाही कमी हा मसाला टाकायचा आणि 1 उकळी येऊन 30 सेकंदच शिजू द्यायचं, जास्त शिजवायचं नाही, नाहीतर कडवटसर लागतो। नंतर याला आता आपण गाळून घेऊयात। जर जास्त बनवत असाल तर साधारण अर्धा टीस्पून एवढं तुम्हाला वापरावं लागेल। चहाची चव खरंच खूप छान येते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। हा मसाला बनवून बघा आणि चहा सुद्धा या पद्धतीने व्यवस्थित शिजवून बघा। तुम्हाला सुद्धा हा मसाला नक्की आवडेल। नमस्कार।